श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण रोज देवपूजा करताना दिवा लावतो, पण कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का? देवघरातील दिवा आपल्याला कोणत्या गोष्टीचे संकेत देत आहे? आपण आजच्या व्हिडिओत या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूचे बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मंडळी, आपण देवघरात तर दररोज दिवा लावतो, तसेच तो मंदिरातही लावतो। आपल्या घरात काही पूजा पाठ असेल तेव्हा पण आपण वेगवेगळे दिवे लावत असतो, पण हे दिवे आपल्याला काहीतरी संकेत देत असतात, आपण त्याकडे लक्ष देत नाही। मंडळी, दिवा हा देवपूजेचा साक्षी मानला जातो, त्यामुळे कधीही देवपूजा करण्या अगोदर दिवा लावूनच पूजेला सुरुवात करावी। देवघरातील दिवा हा कधीही बदलू नये, त्यामधील वात मात्र दररोज बदलावी। एकच दिवा तुम्ही कितीही वर्ष वापरू शकतो, जोपर्यंत तो खराब होत नाही तोपर्यंत हा दिवा वापरावा, कारण कायम वापरल्या जाणाऱ्या दिव्यात तुम्ही केलेल्या पूजेची सकारात्मक ऊर्जा सामावली जाते। तुम्ही तो दिवा किती वर्ष वापरला तितकाच तो ऊर्जावान होतो आणि तो सिद्ध सुद्धा होतो। त्यामुळे देवघरातील दिवा जितके वर्ष चांगला राहील तितका वर्ष तो वापरावा। तुमच्याकडे काही व्रतपूजा किंवा कोणत्याही सणाला दिवा वापरायचा असेल तर तो वेगळा वापरावा। देवपूजेचा दिवा हा कोणत्याही गोष्टीसाठी वापरू नये। देवघरातील दिव्यातील वात ही रोज बदलावी। अनेक वेळा असे घडते की आपण दिवा लावतो आणि अचानक तो विझतो, तर कधी तेल किंवा तुपासकट पूर्ण वात जळून जाते, तर कधी असे होते की दिव्यातील वात ही आपोआपच मोठी होते, तर कधी दिव्यातील वाती मध्ये फूल तयार होते। तर मंडळी, या सगळ्या मागे काय संकेत आहेत? आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक व सकारात्मक गोष्टींची या गोष्टीशी संबंध आहे का? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की दिव्यातील वातीमध्ये फूल तयार का होते। तेव्हा मंडळी, जेव्हा देव तुमच्यावर खूप प्रसन्न असेल तेव्हा तुमच्या घरात जर एक दैवी शक्ती ऊर्जा वास करत असेल तर दिव्यामधील वातीमध्ये असे फूल तयार झालेले असते, तर काहींना यामध्ये वेगवेगळी देवी देवताही दिसतात। हे शुभ संकेत मानले जाते। याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या देवी देवतांची पूजा करत आहात ते तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुमच्या देवघरातील नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे। तसेच तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही विशिष्ट झाडाखाली जेव्हा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावता तेव्हा तो दिवा पूर्ण जळेल याची काळजी घ्या, कारण दिव्यामध्ये तेल किंवा तूप तशीच वात राहणे हे शुभ संकेत मानले जात नाहीत। तुमच्या घरात आजारपण येऊ शकते, तुमचे स्वास्थ्य खराब होण्याचे हे संकेत आहेत। जर तुमच्या घरात सतत दिवा विझत असेल तर समजा की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्याही शुभ काम ते होऊ देणार नाहीत। मंडळी, वातावरणात फक्त एकच शक्ती राहू शकते, एक तर सकारात्मक किंवा नकारात्मक। नकारात्मक शक्ती ही सकारात्मक ऊर्जेला येऊ देत नाही, त्यामुळे नकारात्मक शक्ती ही बार बार दिवा विझवण्याचे काम करते, त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही। तुमच्या घरात असे होत असेल तर तुम्ही जेव्हा कधी दिवा लावता तेव्हा दिव्याभोवती गंगाजल शिंपडा व दिवा लावा। पूर्ण अंतकरणाने आणि श्रद्धा भक्तीने परमेश्वराचे नामस्मरण करा व घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी देवाला प्रार्थना करा। गंगाजलामध्ये इतकी शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्तीला येऊ देत नाही। भगवान महादेवांचा गंगाजलाला आशीर्वाद आहे की ती वाईट शक्तीला नष्ट करू शकते। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।